वेलकम फ्रेंड्स. ॲग्रीस्पीड प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. आज आपण पार्ट 2 बघणार आहे. कृषी सेवक कोल्हापूर डिव्हिजन 2012 जो मागच्या वर्षीचा पेपर आहे, 2012चा जो पेपर आहे त्याचा. याच्या आधीच्या पार्टमध्ये आपण कृषी सेवक कोल्हापूर डिव्हिजन 2012चा पार्ट 1 बघितला. आता त्याचे उरलेले क्वेश्चन काही आपण या भागामध्ये कव्हर करणार आहोत. तर वन बाय वन आपण बघूया की आयोगाने कोणते कोणते क्वेश्चन विचारलेले होते. तर आपला पहिला प्रश्न आहे, पार्ट 2 चा पहिला प्रश्न आहे, तो आहे विच प्रिडेटरी इन्सेक्ट रिड्यूस द एग्स ऑफ ऍपिड, चॅसिड्स अँड बोलवर्म इन कॉटन. यापैकी कोणता प्रेडेटरी इन्सेक्ट आहे जो रिड्यूस करतो अंडी कोणाची, तर ऍपिड, जॅसिड आणि बोलवर्म ऑफ कॉटन. ठीक आहे. तर याचे काही ऑप्शन्स आहे. एक आहे ग्रासऑफर, बी लेडीबर्ड बिटल, सी क्रायसोपा, डी आर्मीवर्म. तर ग्रासऑफर म्हणजे ऑप्शन नंबर ए आणि ऑप्शन नंबर डी आर्मीवर्म हे दोन्हीच्या दोन्ही काय आहे, इन्सेक्ट पेस्ट आहे. म्हणजे हे काय करतात, प्लांटसाठी हार्मफुल आहे, इल्ड रिड्यूस करतात. ठीक आहे. बी आणि सी म्हणजे लेडीबर्ड बिटल आणि क्रायसोपा हे काय आहे, पॅरासिटॉइड्स आहे, प्रिडेटर्स आहे, जे पेट्स आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी हेल्प करतात. त्यातला जो लेडीबर्ड बिटल आहे तो ऍपिड, जॅसिड्सवर फीड करतो, डायरेक्टली फीड करतो, म्हणजे तो पॅरासिटॉइड्स आहे. आणि सी जो आहे क्रायसोपा हा ऍपिड, जॅसिड, बोलवर्मच्या एग्सवर फीड करतो, म्हणजे हा एक पॅरासिटॉइड आहे. तर आपलं करेक्ट आन्सर कोणता आहे, सी क्रायसोपा. नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे, विच व्हरायटी ऑफ बनाना इज रिकमेंडेड फॉर एक्सपोर्ट. एक्सपोर्टसाठी यातली कोणती बनानाची व्हरायटी रिकमेंड केली जाते. ऑप्शन्स मध्ये आहे ए ग्रेटलेस, बी ग्रँड नेन, सी कॉन्टेंडर या डी पुवन. आता तुम्ही जर बघितलं, ग्रेटलेस आणि कॉन्टेंडर याचा कोणताही बनाना व्हरायटीशी कनेक्शन नाही आहे. उरला आपला ऑप्शन बी ग्रँड नेन आणि डी पुवन. तर पुवन जी हे आहे ही डेझर्ट व्हरायटी म्हणून ओळखली जाते. ही डेझर्ट व्हरायटी म्हणून ओळखली जाते. ठीक आहे. आणि जी ग्रँड नॅन आहे हे आपलं करेक्ट आन्सर आहे. ही व्हरायटी एक्सपोर्टसाठी यूज केली जाते. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, थर्ड क्वेश्चन, तो म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग आर इम्पॉर्टंट व्हरायटी ऑफ सॅफ्लॉवर. सॅफ्लॉवर म्हणजे करडई. करडईची इम्पॉर्टंट व्हरायटी कोणती आहे. ऑप्शन ए श्रद्धा अँड सबुरी, ऑप्शन बी भीमा अँड तारा, ऑप्शन सी खीरा अँड शीतल, ऑप्शन डी साई अँड शरबती. तर ऑप्शन ए हे आपलं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन ए म्हणजे श्रद्धा आणि सबुरी ही सॅफ्लॉवर रिलेटेडची व्हरायटी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, वेअर इज द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च लोकेटेड. म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च कुठे प्रेझेंट आहे. ऑप्शन्स मध्ये आहे ए बँगलोर, बी न्यू दिल्ली, सी कोल्हापूर या डी पंतनगर. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ए बँगलोर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, विच इज द अनटाइमली फ्लॉवरिंग इन अनियन क्रॉप विच कॉजेस लॉस कॉल्ड. अनटाइम म्हणजे विपरीत टाइमला, या चुकीच्या टाइमला फ्लॉवरिंग जे अनियन मध्ये येतं ज्याच्यामुळे लॉसेस होतात त्याला काय म्हणतात. ए कॉप, बी ट्यूर, सी स्प्लिट बल्ब या डी बोल्टिंग. तर अनियनमध्ये जे अनटाइमली जी फ्लॉवरिंग होतं ते होतं बोल्टिंगमुळे. बोल्टिंग मध्ये काय आहे, स्टॉक जे आहे ते अनप्रॉपरली डेव्हलप होतं, ज्याच्यामुळे फ्लॉवरिंग अनप्रॉपरली डेव्हलप होते. स्प्लिट बल्ब म्हणजे बल्बला स्प्लिटिंग होणे, म्हणजे बल्ब फुटणे, हा स्प्लिट बल्ब याला म्हटलं जातं. ट्यूर मध्ये सुद्धा म्हणजे स्टॉक आहे ज्याच्यावर फ्लावर डेव्हलप होतं, पण ही कन्सेप्ट रिलेटेड टू अनियन नाही आहे. आणि कॉब म्हणजे आपण कशाला म्हणतो, फ्लावरिंग कंडिशन, ज्वार झाले, सोरगम झाले, त्याच्या जे म्हणजे फ्रुटिंग बॉडी झाली त्याला, ज्याच्यामध्ये फ्लावर्स आणि सीड फॉर्मेशन होतं, त्याला आपण, त्या कम्प्लीट स्ट्रक्चरला आपण कॉब असं म्हणतो. जया
नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, जया इज अ हाय इल्डिंग व्हरायटी ऑफ विच क्रॉप. जया ही कोणत्या क्रॉपची हाय इल्डिंग व्हरायटी आहे? ऑप्शन्स मध्ये आहे ए व्हीट, बी राईस, सी स्वर्गम आणि डी मेज. तर यातलं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे बी राईस. जया ही राईसची हाय इल्डिंग व्हरायटी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, इन विच स्कीम इज सीड प्रोडक्शन ऑफ सिंगल व्हरायटी टेकन इन वन ऑर नेबरिंग विलेज. ओके, ही स्कीम आहे ज्याच्यामध्ये सीड प्रोड्यूस केल्या जातं एका व्हरायटीचं एका विलेज मध्ये या नेबरिंग विलेज मिळून. ठीक आहे, तर याचे ऑप्शन्स आहे एक गाव एक वाण, बी इंटिग्रेटेड सीड प्रोडक्शन, सी सर्टिफाईड सीड प्रोडक्शन या डी बीच ग्राम सीड विलेज. तर जे सर्टिफाईड सीड प्रोडक्शन आहे हे इंडस्ट्रियल या आपण काय म्हणतो त्याला विद्यापीठ रिलेटेड असतं, जिथे सर्टिफाईड सीडला सर्टिफिकेशन दिलं जातं. ओके, इंटिग्रेटेड सीड प्रोडक्शन हा सुद्धा गावाशी रिलेटेड कन्सेप्ट नाही आहे, एकात्रित सीड प्रोडक्शन आहे पण गावाशी रिलेटेड नाही आहे. एक गाव एक वाण ही जी कन्सेप्ट आहे ही जोडल्या जातं फॉरेस्ट्री क्रॉप, म्हणजे आपले जे पेरू झाले फॉरेस्ट्री रिलेटेड, म्हणजे आपले हॉर्टिकल्चर क्रॉप म्हणा, ज्याच्यामध्ये प्लांटेशन क्रॉप आपण ज्याला म्हणतो, बागायत जे वाण आहे त्याच्यासाठी मोडले जातात. आणि डी हे जे ब्रीच ग्राम आहे हे याचं करेक्ट आन्सर आहे. ही जी कन्सेप्ट आहे विच जी सिंगल व्हरायटी टेकन इन वन ऑर नेबरिंग विलेज, एकच व्हरायटी घ्यायची त्या याच्यामध्ये या नेबरिंग एका विलेजमध्ये त्याच्या नेबरिंग विलेजमध्ये, ती कन्सेप्ट आहे बीच ग्रामची. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, इज द फंडामेंटल रिसोर्स फॉर ऍग्रिकल्चर प्रोडक्शन. ऍग्रिकल्चर प्रोडक्शन साठी मेन इम्पॉर्टंट रिसोर्स कोणता आहे? ओके, तर तो आहे ऑप्शन्स मध्ये दिलेला आहे ए लँड, बी कॅपिटल, सी लेबर या डी केमिकल्स. ओके, तर फंडामेंटल रिसोर्स जो आहे तो म्हणजे ए लँड. जर लँडच नसेल तर कल्टिवेशन कशावर घ्यायचं, नाही का? कॅपिटल फ्लो आहे, लेबरची जेव्हा इसेन्शियल असेल तेव्हा आपण लेबर यूज करू. आणि डी केमिकल, जे आपल्याला प्रोटेक्शन करायचं असेल क्रॉपचं व्हरायटीचं, इन्क्रीज इल्ड करायचं असेल, तिथे पेस्ट अटॅक झाला असेल, फंगसचा अटॅक झाला असेल, म्हणजे डिसीजचा अटॅक झाला असेल, त्या टाइमला आपण तिथे केमिकल ऍप्लिकेशन करू. पण हे सगळं अप्लाय करायला, कॅपिटल लावायला लेबरची गरज कधी पडणार, केमिकल कधी अप्लाय करणार, जेव्हा आपण क्रॉप कल्टिवेट करू, जेव्हा आपल्याकडे लँड असणार. ओके, तो नेक्स्ट आहे आपला क्वेश्चन, to stay healthy, which is the daily recommendation vegetable intake per person according to nutritionist. तर न्यूट्रिशनिस्ट जो आहे त्याच्या अकॉर्डिंग किती ग्राम व्हेजिटेबलचा इंटेक पर पर्सननी, एका पर्सननी डेली करायला पाहिजे, म्हणजे डेली आपल्याला किती व्हेजिटेबल, किती ग्राम व्हेजिटेबल खायला पाहिजे. ओके, तर ऑप्शन्स मध्ये आहे ए 115 ग्रॅम, बी 70 ग्रॅम, सी 600 ग्राम या डी 300 ग्राम. तर याचं करेक्ट आन्सर आहे डी 300 ग्राम. 600 ग्रॅम खूप जास्त झाले आणि ए आणि बी जे आहे 115 आणि 70 ग्राम हे खूप कमी झाले. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, आफ्टर स्प्रेइंग 0.05% क्विनॉल फॉल्स ऑन ग्रेप्स, व्हॉट इज द रिक्वायर्ड वेटिंग पिरियड बिफोर हार्वेस्टिंग. म्हणजे इथे काय म्हटलं आहे की आपण 0.05%चं क्विनॉलफॉस ग्रेपवर ऍप्लिकेशन केलं, तर ऍप्लिकेशन केल्यानंतर किती दिवसापर्यंत आपल्याला थांबावं लागेल की ज्याचं म्हणजे तोडणीसाठी, ग्रेप्स तोडणीसाठी आपल्याला थांबावं लागेल. म्हणजे काय होतं ना की केमिकल्स जे असतात त्याचं रेसिड्यूज कोणतीही कमोडिटी असो त्याच्यावर राहतं, आणि फ्रुट्स आणि ज्या बाकीच्या गोष्टी एस्पेशली व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स, या आपण स्वतः कन्झ्युम करतो, या आपण त्याला एक्सपोर्ट करतो, याची एक्सपोर्ट डिमांड खूप जास्त असते. त्यामुळे हे रेसिड्युअल फ्री असणं गरजेचं आहे. जर तुम्ही आताच तोडलं, ठीक आहे, स्प्रे केलं आणि लगेच तोडलं तर त्याच्यामुळे विषबाधा होऊ शकतं.
त्याच्यामुळे त्याचे रेसिड्युअल ऍक्शन ह्युमन बॉडीजवर दिसू शकतात. त्याच्यामुळे ते रेसिड्यूज खतम झाले पाहिजे, ते रेसिड्यूज निघाले पाहिजे, त्याच्यावर कोणतेही केमिकल्स नसलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण तोडणीच्या केमिकल स्प्रे केल्यानंतर आणि तोडणीच्या आधी असा एक पिरियड असतो की किती टाइम पर्यंत आपण थांबलो पाहिजे. जर स्ट्रेप्टोमायसिनचा जो अँटीबायोटिक आहे त्याचा जर पिरियड पकडला आपण तर तो जवळजवळ 21 दिवसाचा असतो. 21 दिवसाचा हा वेटिंग पिरियड असतो अँटीबायोटिक्सच्या केसमध्ये. स्टील त्याच्यामधनं काही ना काही रेसिड्यूज राहतातच. ओके, तर क्विनॉलफॉसचा जो वेटिंग पिरियड आहे तो आहे 10 डेजचा. आपल्याला क्विनॉलफॉस स्प्रे केल्यानंतर ऍटलीस्ट 10 दिवस थांबावं लागेल ग्रेप्सची कापणी करायसाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बिफोर ड्राईंग फ्रुट्स दे आर ट्रीटेड विथ फ्युम्स ऑफ. बिफोर ड्राईंग म्हणजे फ्रूटची ड्राईंग करायच्या आधी त्याला कोणत्या फ्युम्सनी हे केलं जातं. तर ऑप्शन्स मध्ये आहे ट्रीट केल्या जातं. ऑप्शन्स मध्ये आहे ए फॉस्फरस, बी सल्फर, सी कोबाल्ट आणि डी हिंग. तर ए जो फॉस्फरस आहे हा न्यूट्रिएंट आहे. ओके, NPK जो आपण म्हणतो त्यातला पी जो आहे फॉस्फरस आहे हा मेजर न्यूट्रिएंट आहे. सी कोबाल्ट हा मायक्रोन्यूट्रिएंट आहे आणि डी जो आहे हिंग त्याचा फ्युमिगेशनशी काही कन्सर्न नाही आहे. ठीक आहे, तर बी जो सल्फर आहे हा याचा करेक्ट आन्सर आहे. सल्फरची आपण फ्युमिगेशन करतो. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, विच व्हरायटी ऑफ जामून वॉज डेव्हलप्ड बाय कोकण कृषी विद्यापीठ. कोकण कृषी विद्यापीठची कोणती व्हरायटी आहे जी जामूनची डेव्हलप केलेली आहे, म्हणजे दापोली व्हरायटीने कोणती जामूनची व्हरायटी डेव्हलप केली. ऑप्शन्स मध्ये आहे ए कोकण श्वेता, बी कोकण कीर्ती, सी कोकण बहाडोली या डी कोकण तारा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ए कोकण श्वेता. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आहे, व्हॉट इज द ब्रिक्स रीडिंग ऑफ मॅच्युअर शुगर केन. शुगर केनचं ब्रिक्स रीडिंग किती मॅच्युअर शुगर केनचं. ऑप्शन्स मध्ये आहे 8 ते 10, बी 12 ते 16, सी 10 ते 14% या डी 20 ते 24. तर याचं करेक्ट आन्सर आहे डी 20 ते 24. ओके, नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे, इन कॉलीफ्लॉवर विच फिजिओलॉजिकल डिसऑर्डर इन सीन ऍट हार्वेस्ट. हार्वेस्टिंगच्या टाइमला कोणतं फिजिओलॉजिकल डिसऑर्डर कॉलीफ्लॉवर मध्ये दिसतं. ए क्रॅकिंग, बी ग्रीनिंग, सी रायसिनेस, डी ब्लॅक हार्ट. ओके, तर ऑप्शन ए जो आहे क्रॅकिंग हे फ्रूट क्रॅकिंग मध्ये आपल्याला दिसायला मिळतं. बी जे आहे ग्रीनिंग हे सिट्रस ग्रीनिंगचं बेस्ट एक्झाम्पल आहे पण हे डिसऑर्डर नाहीये, हा डिसीज आहे. डी ब्लॅक हार्ट. ब्लॅक हार्ट काय होतं, हा आपला पोटॅटो मध्ये येतो. पोटॅटो मध्ये जेव्हा ऑक्सिजनची डेफिशियन्सी होतं त्या टाइमला ब्लॅक हार्ट म्हणजे त्याचं जे इंटरनल जे हार्ट असतं, हार्ट म्हणण्यापेक्षा इंटरनल रिजन जो आहे पोटॅटोचा तो ब्लॅक होऊन जातात ड्यू टू ऑक्सिजन डिफिशियन्सीमुळे. तर याचं करेक्ट आन्सर आहे सी रायसिनेस. रेसिनेस म्हणजे काय, जे कर्ड असतं म्हणजे जे कॉलीफ्लॉवरचं जे फूल आहे त्याच्यावर दाण्या दाण्यांसारखं म्हणा या थोडंसं हेअर लाईक स्ट्रक्चर जसं बारीक बारीक उगवल्यासारखं वाटतं, तर ते झालं रिसिनेस. तर हा एक डिसऑर्डर आहे. जेव्हा काय म्हणतात तेव्हा हाय टेम्परेचर होतं त्या टाइमला रिसिनेस ऑब्झर्व होतात. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे आपला तो आहे, इन विच क्रॉप इज सोविंग रिकमेंडेड बाय मिक्सिंग सीड विथ सॉइल और सॅट. कोणत्या क्रॉपच्या सोईंगसाठी सँड या सॉइल मिक्स केली जातं. ऑप्शन्स मध्ये आहे ए सॉर्गम, बी सिसॅमम या तीळ, सी बाजरा या डी मटकी. मटकी, बाजरा, सोरगम या तिघांचेही जे सीड्स आहेत ते मोठे असतात. यात सगळ्यात छोटे जे सीड्स असतात ते सिसॅममचे असतात. तर प्रॉपर सीड रेट मेंटेन ठेवायसाठी, डिस्टन्स मेंटेन ठेवायसाठी म्हणजे एक्सेस पडू नव्हे आणि क्राउडिंग होऊ नये त्यासाठी आपण त्याच्यामध्ये काय करतो की सीड सोबत सॉइल आणि सँड मिक्स करतो. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे बी सिसॅमम तीळ. नेक्स्ट आहे, विच टूल इज यूज फॉर एक्स्ट्रॅक्टिंग ज्यूस फ्रॉम सॉफ्ट फ्रूट. सॉफ्ट फ्रूट मधनं
ज्यूस एक्स्ट्रॅक्ट करायसाठी कोणता टूल यूज केला जातं? ए बास्केट प्रेस, बी मड प्रेस, सी ट्यूब प्रेस, डी पॅशन ज्युसर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ए बास्केट प्रेस. तर मित्रांनो, आपण कृषी सेवक ॲग्रीस्पीड प्लॅटफॉर्मनी कृषी सेवकची टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला 15 मागील वर्षाची प्रश्नपत्रिका ज्या सरावासाठी भेटतील, सोबतच विषयानुसार 10 टेस्ट मिळतील आणि 10 अभ्यासक्रमानुसार आधारित टेस्ट मिळतील. ठीक आहे. तर असे 2000 प्लस VIP ऑनलाईन प्लॅटफॉर्म एकाच ठिकाणी आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळतील. त्याच्यासोबतच आम्ही याचे व्हिडिओ लेक्चर्स सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. तर याची ज्या बॅचची जी किंमत आहे ती आहे 599 रुपये, जी आम्ही स्पेशल ऑफरमध्ये ठेवलेली आहे, फक्त आणि फक्त 299 रुपये. तर मर्यादित कालावधीचा ऑफर हा आहे, आपण त्वरित याची नोंदणी करावी. याचा म्हणजे एवढ्या स्वस्त दरात आपल्याला कुठेही मिळणार नाही. मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका, त्याची व्हिडिओ लेक्चर, सोबतच त्याची टेस्ट सिरीज सुद्धा. तर त्वरित याचा लाभ घ्यावी. त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही ॲपची लिंक सुद्धा दिलेली आहे, ती आपण बघावी. तर नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे तो आहे शरद बहार इज व्हरायटी विच क्रॉप. शरद बहार ही कशाची व्हरायटी आहे? ए ग्रेप्स, बी बीन्स, सी क्लस्टर बीन, या डी पोमोग्रेनेट. तर याचं करेक्ट आन्सर आहे डी पोमोग्रेनेट. नेक्स्ट आहे महाराष्ट्र स्टेट फॉल्स इनटू विच क्लायमॅटिक झोन. महाराष्ट्र स्टेट हा कोणत्या क्लायमॅटिक झोन मध्ये येतो? ए कोल्ड, बी टेम्परेट, सी ट्रॉपिकल, या डी कोस्टल. कोस्टल रिजन मध्ये मोस्टली जिथे कोस्टल एरिया असतो, म्हणजे बीच असतो, काय म्हणतो, समुद्र सपाटी असते, त्या एरियाला कोस्टल एरिया म्हणतो. कोल्ड म्हणजे थंड, टेम्परेट म्हणजे थंड. तर आपला महाराष्ट्र कशात येतो? ट्रॉपिकल मध्ये येतो. विच ऑफ द फॉलोइंग इज मॉडिफाईड फॉर्म ऑफ स्टेम. यापैकी कोणता कमोडिटी आहे जी मॉडिफाईड फॉर्म ऑफ स्टेम आहे? ए पटेटो, बी शुगर केन, सी स्वीट पटेटो, या डी मेज. तर याचं करेक्ट आन्सर आहे ए पोटॅटो. नेक्स्ट आहे आपला विच व्हरायटी ऑफ सॉर्गम इज ड्रॉट रेझिस्टंट. ड्रॉट रेझिस्टंट व्हरायटी कोणती आहे? ठीक आहे. ए मालदांडी, बी रुचिरा, सी पूसाचारी, या डी स्वाती. तर यातली जी करेक्ट आन्सर आहे ती आहे ए मालदांडी. ओके. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे आपला तो आहे विच इज द टोटल रेनफेड एरिया इन इंडिया. इंडियाचा टोटल रेनफेड एरिया किती आहे? ए 35%, बी 65%, सी 90%, या डी 25%. तर याचं करेक्ट आन्सर आहे बी 65%. ओके. नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे तो आहे विच न्यू मायक्रोस्कोपिक पेस्ट ऑन कोकोनट कॉज स्मॉल नट अँड रिड्यूस कॉयर क्वालिटी. यातला कोणता मायक्रोस्कोपिक पेस्ट आहे कोकोनटचा जो नट्सची काय म्हणते त्याला साईज रिड्यूस करते आणि म्हणजे नट स्मॉल करतात आणि कॉयर जे असतं त्याची क्वालिटी ही करतं डिटोरिएट म्हणजे खराब करतं. ऑप्शन्स मध्ये आहे ए इरिओफाइट माइट, बी कोकोनट विविल, सी रेड माइट, डी ब्लॅक हेडेड कॅटरपिलर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ए इरिओफाइट माइट. मला थोडं कोऑपरेट करा यासाठी म्हणते मी, कारण की माझं जे शिकवणं असते तो थोडं इंग्लिशमध्ये असतं आणि ते मला इंग्लिश आणि मराठी कंबाईन करावं लागतंय. तर कुठे काही माझ्याकडून चूक होत असेल तर प्लीज कन्सिडर करा थोडी. मी ट्राय करते मराठीमध्ये समजून सांगायचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला इफ हेवी इरिगेशन इज गिवन टू टोमॅटो क्रॉप आफ्टर अ ड्राय स्पेल व्हॉट हॅपन टू द फ्रूट. जर हेवी इरिगेशन दिलं आपण टोमॅटो क्रॉपला आणि त्यानंतर सडन ड्राय पिरियड दिलाय तर फ्रूट मध्ये काय चेंजेस आपल्याला दिसून येतात? ए फ्रूट राईप म्हणजे फ्रूट पिकतात, बी फ्रूट फॉल म्हणजे फ्रुट्स पडतात, सी फ्रूट स्टे स्मॉल,
फ्रूट स्मॉल होतात या डी फ्रूटमध्ये क्रॅक्स येतात. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे फ्रूटमध्ये क्रॅक्स येतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे विच क्रॉप इज नोन ॲज द क्वीन ऑफ ऑइलसीड. यातली काय आहे जी क्वीन ऑफ ऑइलसीड म्हणून ओळखल्या जातं? ए सॅफ्लॉवर, बी सिसॅमम, सी मस्टर्ड या डी लिन्सीड. ए सॅफ्लॉवर म्हणजे करडई, बी सिसॅमम म्हणजे तीळ, सी मस्टर्ड म्हणजे लिन्सीड म्हणजे जवस, मस्टर्ड म्हणजे आपण मोहरी. ठीक आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे बी सिसॅमम, तीळ. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला मीच फ्लाय इज पेस्ट ऑफ विच क्रॉप. मीच फ्लाय हे कोणत्या क्रॉपची पेस्ट आहे? ए मेस, बी सॉर्गम, सी कॉटन, डी शुगरकेन. तर याचं करेक्ट आन्सर आहे बी सॉर्गम. मीच फ्लाय मुळेच झोनल कल्टिवेशन म्हणजे एकसाथ कल्टिवेशन घेतल्या जातं. मीच फ्लाय आणि शूट फ्लाय मुळे. ओके. तर असे आपले टोटल क्वेश्चन 20 क्वेश्चन आपण यामध्ये कंप्लीट केलेले आहे. तर नेक्स्ट पण आपण बघूया. नेक्स्ट आहे स्ट्रेप्टोसायक्लिन इज ॲन. स्ट्रेप्टोसायक्लिन हे काय आहे? ए फंगिसाइड आहे, बी अँटीबायोटिक आहे, सी बायोपेस्टिसाइड आहे, डी सिस्टमिक फंगिसाइड्स आहे. तर याचा आन्सर आहे बी अँटीबायोटिक. स्ट्रेप्टोसायक्लिन हा अँटीबायोटिक आहे. नेक्स्ट आहे गिरडलिंग इज अ प्रोसेस प्रॅक्टिस इन विच क्रॉप. गिरडलिंग हे कोणत्या क्रॉप मध्ये केलं जातं? तर याचा आन्सर आहे बी ग्रेप्स. ओके. नेक्स्ट आहे द डेप्थ ऑफ शालो उथळ सॉइल ज्याला आपण म्हणतो त्याची डेप्थ किती असतात? ऑप्शन आहे अप टू 22.5 सेंटीमीटर, बी अप टू 20.5 सेंटीमीटर, सी अप टू 110 सेंटीमीटर या मोर दॅन 45 सेंटीमीटर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ए अप टू 22.5 सेंटीमीटर. ओके. तर पार्ट 2 मध्ये आपण मॅक्झिमम क्वेश्चन कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्वेश्चनची नंबरिंग थोडी चुकलेली आहे, ती मी व्यवस्थित करून घेईल. आपण व्हिडिओ लेक्चर्समध्ये जे काही मी आन्सर्स करेक्ट करून दिलेले आहे त्याकडे लक्ष द्या आणि त्याच्या वाईज जावा. नेक्स्ट म्हणजे याची जी PDF आहे म्हणजे क्वेश्चन विथ आन्सर PDF, तुम्हाला क्वेश्चन मध्ये तिथल्या तिथे त्याचं आन्सर देऊ आणि म्हणजे तुम्हाला इथे जरी क्वेश्चनचा नंबरिंग चुकली असेल या चेंजेस असेल काही तर तो प्रॉब्लेम जाणार नाही. ती तुम्हाला टेलिग्रामवर पण अवेलेबल राहील आणि आपल्या साईटवर म्हणजे ॲग्रीस्पीड प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल राहील. तर एकदा पुन्हा आपण बघूया की ॲग्री कृषी सेवकसाठी जी टेस्ट सिरीज आहे ती ॲग्रीस्पीड प्लॅटफॉर्मवर आम्ही लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाची 15 प्रश्नपत्रिका, 10 टेस्ट सिरीज आणि 10 संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट मिळतील. म्हणजे कंबाईंड टेस्ट मिळतील, म्हणजे सब्जेक्ट वाईज पण राहील आणि कंबाईंड टेस्ट पण राहील. अशा आपल्याला 10 मिळतील आणि सोबतच याचे ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सुद्धा अवेलेबल असतील. तर याची जी टोटल प्राइस आहे ती आम्ही ठेवलेली 599 रुपये आणि स्पेशल ऑफर मध्ये ती आम्ही करून दिलेली आहे 299 मध्ये. ऑफरचा जो टॅग आहे तो आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देऊ, सोबतच ऍपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये देऊ. तर तुम्ही त्वरित याला भेट द्या, ॲग्रीस्पीडला भेट द्या आणि याचा लाभ घ्या. तर आजचं सेशन आपण इथेच थांबूया. नेक्स्ट म्हणजे पार्ट 3 मध्ये आपण रिमेनिंग क्वेश्चन क्लिअर करणार आहोत आणि तुम्ही प्लीज सपोर्ट करा. Thank you so much.